हे आहे जैसलमेर जवळचं एक रहस्यमय ठिकाण कुलधरा गाव, जे एका रात्रीत गायब झालं असं म्हणतात. हे ऐकून तुम्हाला पण शॉक बसला ना? एक्झॅक्टली, मला पण बसलेला. तर ह्याची माहिती तुम्हाला मी थोडक्यात सांगतेच, पण त्याआधी तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मिनी व्लॉगमध्ये. सांगितलं जातं की त्या काळात इथल्या राज्याचा दिवाण सलीम सिंग हा खूप शक्तिशाली होता आणि त्याची नजर पालीवाल ब्राह्मणाच्या मुलीवर होती. त्याने गावकऱ्यांना धमकी दिली की जर मुलगी त्याला नाही दिली तर तो गावावर मोठा कर लावून त्यांना त्रास देईल. गावकऱ्यांनी आपला सन्मान वाचवण्यासाठी कठोर निर्णय घेऊन एका रात्रीत संपूर्ण गावच कायमचं सोडून निघून गेलं आणि त्यांच्या गेल्यानंतर त्यांचा एकही अवशेष तिथे सापडला नाही, जणू तिथे कोणी कधी राहतच नव्हतं. जाताना मात्र ती लोक ह्या गावाला श्राप देऊन गेले की इथे कधीच कोणाची वस्ती उभी राहणार नाही, म्हणून आजही कुलधरा गाव रिकामच आहे. आणि म्हणतात की रात्रीच्या वेळेस तिथे वेगवेगळे आवाज ऐकू येतात, म्हणून रात्रीच्या वेळेस कोणी ते थांबायची हिंमतही करत नाही. आणि तेव्हापासून हे कुलधरा गाव एक हॉन्टेड विलेज म्हणून खूप फेमस झालंय. हा रहस्यमय अनुभव ऐकल्यानंतर आम्ही जीप सफारी करत थेट निघालो थार वाळवंटामध्ये, आणि खरंच हा जीप सफारीचा एक्सपिरियन्स ना खूप थ्रिलिंग होता. आणि वाळवंटात पोहोचल्यावरती ना मला असं वाटलं की खूप जास्त गरमी असेल, पण टोटली अपोजिट होतं. तिकडे खूप जास्त थंड पडलेलं आणि खूप मस्त वाटत होतं. आणि त्यानंतर फायनली बारी आली उंट सफारीची, ज्याच्यासाठी मी खूप जास्त उत्सुक होते. त्या गोल्डन सँड ड्यून्स मध्ये उंटावरून फिरताना खरंच एक वेगळी डिझर्ट वाइब आम्हाला अनुभवायला मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा जीप सफारी करून आम्ही जाऊन पोहोचलो आमच्या डेझर्ट कॅम्प जवळ, आणि तिथे होता पारंपरिक राजस्थानी लोकनृत्य आणि सुंदर कल्चरल प्रोग्राम पाहिल्यानंतर आम्ही तिथे ट्रेडिशनल राजस्थानी जेवणाचा आस्वाद घेतला आणि दिवसाचा शेवट केला. सो आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.